हाय हॅलो नमस्कार. सारिकाज रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज माझ्या मुलीच्या क्लासचा गुणगौरव सोहळा होता. तर आमच्या इथे जे एएस क्लासेस आहे त्या मॅडमनी गुणगौरव सोहळा ठेवला होता. तर माझी मुलं पहिलीपासून त्या मॅडमकडे शिकायला होती. तर त्यांनी त्यांच्या कौतुकास्पद 10वीत ज्यांना छान मार्क पडलेत किंवा पहिलीपासून 10वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ठेवला होता. तर प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले होते सर्व मान्यवरांचं, पालकांचं आणि शिक्षकांचं आजच्या या शिक्षक दिनानिमित्त मी निवेदिका रुचिका भोटवे या मंचावर मनापासून सहर्षाचं स्वागत करते. त्याच पद्धतीने आज या ठिकाणी सन्माननीय नगरसेविका ताम्हाणे खूप छान बोलत होत्या, सांगत होत्या. मी उपस्थित सर्व एवढीच देवाचरणी प्रार्थना करून कार्यक्रम आपण या सुंदर अशा कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतो. सत्कार एक समारंभ दिवा केलेला आहे. ज्ञानाचा, 10वी एक दिवा 12वी ज्यांना 80% अंधार दूर करणारा, एक त्या दिवा सर्व मुलांचं क्षितिजा कौतुक पलीकडे सोहळा घेऊन जाणारा, मॅडमनी एक दिवा घेतलेला होता. सौजन्य, तर काळजी बघा आणि ते जे पुढे मदतीची बोलत होते भावना ते रुजू तुम्ही करणारा ऐका. असा हा दिवा आपल्या आणि सगळ्यांमध्ये मी इथं तेजोमय थांबते आणि कायमस्वरूपी राहो त्याचबरोबर एवढंच पुढचं जे आहे देवाचरणी ते सर प्रार्थना. बोलतायत ते आपण ऐकू. दीपप्रज्वलन संपन्न झालं असल्यास सर्व मान्यवरांना विनंती असेल कृपया आपण या ठिकाणी स्थानापन्न होऊया. मोलाचा वेळ या ठिकाणी दिला स्वागत करते. रिटर्न जातात, पण अक्षरशः आपल्याला शिक्षण सेवक म्हणून जॉब मिळालेला त्यांच्या मिस्टरांच्या जागेवर त्यांना, आणि 6 ते 7 हजार रुपये पगार, 2 मुलांचं शिक्षण आणि स्वतःचा उदरनिर्वाह एवढा ठामपणे या लेडीजनी केलेलं आहे. खरंच कौतुकास्पद आहे. आणि आज आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांचा अप्रूव्हल आत्ता निघालंय, जेव्हा त्या थोडंसं मुलं पण मोठी झाली आहेत आणि त्यांच्या खर्चाची बाजू थोडीशी वाढली. त्यामुळे त्यांना आज मी 2 सत्कार त्यांचे करायचे होते. दोन्ही मुलं तर टॉपर आहेतच, आणि शिवाय त्यांची ही आनंदाची गोष्ट त्यांच्याशी सेलिब्रेट करण्यासाठी आपण त्यांचा सत्कार ठेवला होता. येस, धन्यवाद. यानंतर व्यासपीठ थोडक्यात मोबाईल गमावणारे माझे 5 विद्यार्थी आहेत. तर 91 पासून 95 पर्यंतची रेंज पूर्ण करणारे 5 विद्यार्थी, असे सगळे कौतुकास्पद रिझल्ट दिल्यानंतर यावर्षी 12वीनेही काही कमी ठेवलेली नाहीये. 12वीचा रिझल्ट 100% टीचरने सगळे विषय हँडल केले. विषय सगळे शिकवत असताना पॅरेंट्सना इतर व्यक्तींनी जाऊन विचारले, तुमच्या एकट्या टीचर सगळं कसं मॅनेज करतात. खरंच माझ्या पालकांचा गर्व आहे. टीचर 3 तास स्टँडिंग राहून स्वतः शिकवतात, हे त्या व्यक्तींना माझ्या पालकांनी दिलेलं उत्तर आहे. याच्यापेक्षा अजून नशीबवान व्यक्ती कोण असणार. पालकांचा विश्वास आणि विद्यार्थ्यांचा विकास एवढंच एएस क्लासेसचं गणित आहे. बाकी कुठलाही विचार न करता मुलांवर आपल्याला किती हार्डवर्क करता येईल या विचाराने आपण आपलं कार्यकाल पुढे चालवत असतो. आणि त्यात तुमच्या सगळ्यांचाही मोलाचा वाटा आहे, जो एएस क्लासेसच्या या सगळ्या टीमवर विश्वास ठेवतो. थोडक्यात आमचे गोटकुले सर म्हणत असत, एएस क्लासेस म्हणजे एक छोटीशी शिप आहे, एका कडेकडून दुसऱ्या कडेकडे बरोबर मुलांना नेते. सुरुवातीला कशीही असू द्या पण सक्सेस करून बाहेर नेते, म्हणजेच ऍडमिशन टू सक्सेस हे नाव आपलं साजेस आहे. अशा कार्यक्रमातही आपल्याला त्यांनाही कौतुक त्यांचंही व्हावं म्हणून आपण काहीतरी निमित्त साधून त्यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवतो. आज छोटंसं औचित्य. पुढे इतिहासकार, डिग्री कॉमर्स. पुढे 2023ला मला शिकागो धर्मसभेचं आमंत्रण आलं. स्वामी विवेकानंदांच्या नंतर या भारतामध्ये हिंदू धर्माचा फिलॉसॉफर म्हणून आमंत्रण आलेला 130 वर्षानंतरचा दुसरा माणूस मी. त्यांचे जे 10 नियम आहेत त्याच्यामध्ये जे समाजामध्ये माणसांना घडवण्याचं काम करतात अशा लोकांना ते बोलवतात. फक्त प्रसिद्धीत म्हणून केलेलं कोणतंही काम कुठेही वाया जात नसतं. तुम्ही चांगलं काम करत राहा, परमेश्वर तुमच्या पदरामध्ये सगळं. तुम्ही भारतात आल्यानंतर एका राजकीय पक्षाचा मी अध्यक्ष झालो. काय कुठून कुठे नेती जाते. मी बारामती लोकसभा पण लढवली आणि हे सगळं चालू आहे. म्हणजे आयुष्यामध्ये 4 टप्पे पार करत मी आता तुमच्या समोर उभा आहे. झाली एका क्लासेसचा मी सुद्धा संस्थापक राहिलो.
माझ्या सुद्धा 3 शाखा होत्या. आम्ही सुद्धा 5वी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंतचे क्लासेस घ्यायचो. माझ्या अनेक सहकार्यांच्या कुटुंबामध्ये सांगितलं, आमच्या आजीला लिहिता वाचता येत नाही, माझ्या आईला सुद्धा लिहिता वाचता येत नाही, पण तिच्या समोर तुम्ही 5 कोटी रुपये जरी मांडले तरी ती मोजून सांगू शकते. आयुष्यात सगळ्यात महत्वाचं काय तर त्याच्यावरती आपला सगळ्यात शेवटी फोकस असतो, तो पहिला पाहिजे. आमच्या आजीने आम्हाला सांगितलं त्या काळी, आता आमचा जन्म जाधव फॅमिलीतला म्हणल्यानंतर आमच्याकडे वाडा घोडा असणं हे स्वाभाविकच होतं. मग आमच्या आजीने आम्हाला सांगितलं की तुम्ही आता हा वाडा, हा घोडा आणि हे गावगाडा हे सगळं सोडा आणि शहराकडे चला. माणसाची प्रगती तेव्हाच होते जेव्हा तो स्थलांतर करतो. स्थलांतर केल्याशिवाय स्थित्यंतर होत नाही. आज तुम्ही क्लासेसच्या वतीनं हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आलेल्या सर्व मुलांना तुम्ही फेटा बांधलेला आहे. सर, ही कृती छोटीशी आहे आरिफ सर, पण या छोट्याशा कृतीमधून या मुलांना जो कॉन्फिडन्स मिळणार आहे यशाकडे जाण्याचा, तो खूप महत्वाचा टप्पा असतो. तो तुम्ही आज केलेला. नाही तर फेटा बांधण्यासाठी माणसांच्या आयुष्याची 50-50 म्हटली. आयुष्यात कोणी कोणाला फेटा बांधलेला नाही. आपण सगळे पुरुष मंडळी घोड्यावर एकदाच बसलो आयुष्यात, तेही सासऱ्याच्या खर्चाने, पदर खर्चाने नव्हे. तसं ते आपल्या फेट्याचं सुद्धा आहे. फेटा कधीतरी एखादा आपल्याकडून काहीतरी मोठी अचिव्हमेंट होते तेव्हा तो बांधला जातो. आज या मुलांना सुरुवातीलाच फेटे बांधलेत म्हणजे आयुष्यात तुम्ही जिकडे जाताल तिकडे फेट्याचे मानकरी होताल, असा संदेश तुम्ही त्यांना दिलेला आहे. मला आरिफ सरांनी एक गोष्ट सांगितली. गाडे फॅमिली, गाडे मॅडमचा जो सत्कार झाला, त्यांचा मुलगा अजिंक्य आणि त्यांची मुलगी अजिता, अशा दोघांनाही 96-94% मार्क आहेत. असे गुणवान विद्यार्थी घडवताना त्यांच्या पालकांकडे जी काही आर्थिक अडचण आली, म्हणून मी आर्थिक साक्षरीकरण पुढे आलो. काही परिस्थितीमुळे त्या पालकाचं निधन झालं. मग एकटी आई या मुलांचं सगळा संसार, शिक्षण हे सगळी राबतात, कष्ट करतात. अशा विद्यार्थ्यांना सरांनी मोफत शिकवलंय. याच्यापेक्षा मोठा संस्कार आणि शिक्षक दिन काय पाहिजे. शिक्षक जिवंत असणं हे उदाहरण म्हणजे आरिफ सर. त्यांनी फीचा विचार केला का की माझ्या 2 मुलांची फी बुडेल? नाही, माझे 2 मुलांची फी बुडणार नाही, मला 2 मुलं आयुष्यामध्ये घडवण्याचं पुण्य मिळेल, म्हणून त्यांनी त्यांना शिकवलं. आणि तसं त्यांना वागायला त्यांची मिसेस सुद्धा त्यांना साथ देतात, यास्मिन मॅडम. त्यांना सुद्धा अनेक पुरस्कार मिळाले. कोरोनामध्ये लोक एकमेकाला भेटायला पण टाळत होते, त्यावेळी त्यांनी अन्नदान केलेलं आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळेल. पुरस्कार मित्रांनो निमित्त असते. आपण काम करत राहिले ना, पुरस्कार आपल्या वाटेला येतच राहतात. आणि ज्यांनी ज्यांनी आयुष्यामध्ये चांगलं काम केले त्यांना पुरस्कार ही शिक्षणाची किंमत आहे. जे माझ्या आजीनं मला 4थीला असताना सांगितलं होतं की वाडा घोडा गावगडा सोडा आणि शिकायला शहरामध्ये जा, ते शिक्षण झालं. जर माझ्या आईनं माझ्या आजीचं ऐकलं नसतं तर आम्ही पुरंदरच्या किल्ल्याच्या पायथ्याचा वाडा सोडून मुंबईला गेलो नसतो. आणि मुंबईला गेलो नसतो तर मी शिकलो नसतो, मी प्राध्यापक झालो नसतो, मी इतिहासकार झालो नसतो, आणि मी शिकागो धर्मसभेचा वक्ता सुद्धा होऊ शकलो नसतो. हे सगळं शिक्षणामुळे. आणि तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे, कुराणाची पहिली वळ सुद्धा शिक्षणावर आहे. आणि म्हणून आयुष्यामध्ये तालीम और तरक्की दोनों साथ साथ चलते, इसलिए तालीम का बहुत अहमियत है. जिसके पास तालीम है वही तरक्की कर सकता है. मराठी गोपीनगरच्या शाळेमध्ये एक भाषण करत होतो. तिथल्या प्राचार्यांनी मला सांगितलं की सर, उद्योजकतेबद्दल तुमची व्हिडिओ खूप पॉप्युलर होतात, आमच्या मुलांना उद्योजकता सांगा. आणि माझ्यासमोर मुलं किती होती, तो होता निरोप समारंभाचा कार्यक्रम किंवा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता. आता 7वी, 8वी, 9वी, 10वीच्या मुलांना मी उद्योजकता काय सांगावी, म्हणून मी एकदम खाली एक उदाहरणं दिली. त्याच्यामध्ये एक चहाचं उदाहरण दिलं की एक चायवाला कितना पैसा कमा सकता है. 2 रुपयाचा चहा बनवतो, 10 रुपयाला विकतो. दिवसामध्ये त्यांनी 1000 विकले तर दिवसाला 10,000 रुपये होतात, महिन्याला 3 लाख रुपये होतात, वर्षाला 36 लाख रुपये होतात. सहज मी त्या मुलांना कळेल याच्यासाठी म्हणून, त्यावेळी मोबाईल पण एवढे हाय कॅपॅसिटी नव्हते, कोणीतरी कोपऱ्यात उभं राहून तो व्हिडिओ शूट केला आणि तो जो टाकला कोणीतरी फेसबुक, युट्यूबला, तो जगामध्ये व्हायरल झाला. आज महाराष्ट्रामध्ये 18,000 पेक्षा जास्त नुसती चहाची दुकान आहेत. हे अमृततुल्य, ते अमृततुल्य, अमुक चहा, तमुक चहा, प्रेमाचा चहा, लाडका चहा, भडक चहा, सगळ्या चवी इथेच येऊन थांबतात. आणि बरेच असे वाक्य असतात. आणि ते सगळे जागोजागी लोक एकमेकाला चहा पाजतायत. एका छोट्या व्हिडिओमुळे सगळं होऊ शकतं.
आयुष्याची गणित कुठल्या पुढे जाऊ शकतात. शिक्षणाचे महत्व आहे. मी कुठेही गेलो तरी माझी नजर बाहेर असते, माझे कान तेज असतात आणि मग मी बोलत असतो. पहिले समजून घेत असतो, ऐकून घेत असतो आणि मग बोलत असतो. तुम्हाला जे वाटतं ना की माझे व्हिडिओ एवढे पॉप्युलर का होतात, आणि एक लक्षात घ्या, त्याच्यामध्ये कधीही साऊंड नसतो, त्याच्यामध्ये एडिटिंग नसतंय, त्याच्यात कसलं ग्राफिक नसतंय, एकदम रॉ फुटेज असते. मी कुठेतरी उतरलोय, बोलतोय आणि तसाच तो व्हिडिओ वर येतो. बरोबर, खर्च शून्य. लोकांना असं वाटतं की त्याच्यात चांगलं ग्राफिक, चांगलं डिझाईन, चांगलं ऍक्शन बिक्शन केल्यानंतर व्हिडिओ चालतात. न, व्हिडिओ कंटेंटवर चालतो. की तुम्हाला म्हणायचंय काय, तसं आयुष्याची दिशा ही तुमच्या कंटेंटवरती आहे की तुम्हाला आयुष्यात करायचंय काय, तुम्ही जाणार कुठे आहात. माझ्या आयुष्यात जे काय घडलं ते मी माझ्या मोठमोठे मित्र येतात राजकारण, तर तो मला एकच वाक्य त्यांनी मला सांगितलं, ते प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालकांनी आपल्या घरी लिहून ठेवायला काही हरकत नाही. बऱ्याचदा आपल्याला डिप्रेशन येतं, कधी कधी फ्रस्ट्रेशन येतं. कारण ज्यावेळी मला नोकरी सोडायची होती, मला अनेक मित्रांनी घरी येऊन समजवलं. माझ्या वडिलांचेही मित्र माझ्या घरी आलते की वापस सोच लेना, इस उम्र में नौकरी मिलती नहीं है, तुम छोड़ने का इरादा कर रहा है, पागल हो गया क्या. मी म्हणलं मी पक्का वेडा आहे, हे इतिहास सिद्ध करेल. आता काही मला बोलता येणार नाही अनेक लोकांनी. कारण सुरक्षित नोकरी एक मोठं भविष्य असतं, पण लक्षात ठेवा, सुरक्षित नोकरी भविष्य सुरक्षित नाहीये. जिथं असुरक्षितता आहे ना, तिथं भविष्य सुरक्षित आहे. त्यात तुमच्या कॅपॅसिटी वाढतात. जंगलातला कुठलाही प्राणी, कुठलाही पक्षी काही स्टोअर करत नाही. आपण फक्त जाईल तिकडे स्टोअर करत सुटलोय. वो कल का भी नहीं सोचते, कल का भी नहीं सोचते, लेकिन जिंदगी मजे में जीते. हम दुख 3 वर्षानंतर बदलले. एक काळामध्ये तुम्ही 4 सिम कार्ड घेतले होते, फुकट मिळले म्हणून, जिओचे. या पोरांना माहित नाही, ते लहान होते, ते या जगातच नव्हते काय. 4 सिम घेतले होते की नाही, फुकट होते म्हणून परवडत होते. मग काय केलं, 3 महिन्याला 100 रुपये. नंतर काय केलं, महिन्याला 100 रुपये. आता कसं आहे, महिन्याला 300 रुपये. आता किती सिम ठेवता का, ऐकत एकच बस, दुसऱ्याचं काय नाच करायचा. पूर्वी काही लोक असे 2-2 फोन पण घेऊन फिरायचे. मग त्यांच्यासाठी नवीन योजना आणली मोबाईल कंपनीने. एकाच मोबाईल मध्ये 2 सिम, सिम 1 सिम 2. कशावर कॉल करायचा तू ठरव. रोजगार वाढले ना. या पिंपरी कॅम्प मध्ये कपड्याची दुकानं होती, इलेक्ट्रॉनिक्स, पंखे पिंखे हे मिळायचे. आता इथं फक्त मोबाईल मिळतात. रोजगार वाढला की नाही. एवढे हजरजबाबी पोरं पाहिजे. आणि लक्षात घ्या, बोलणाऱ्याचे गहू विकले जातात, न बोलणाऱ्याचं सोनं विकले जात नाही. तुम्हाला कचराच विकायची वेळ आली ना, तर सोनाराचा कचरा विका, तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. सोनाराचा कचरा विका म्हणजे कळलं का, काय कळलं हो, नुसताच हो म्हणून चाललाय. मग मी तुला काय प्रश्न असे विचारले की तू हो म्हटल्यावर फसून जाशील त्याच्यात काय. कारण मी काही वक्ता असं झालेलं नाही. आणि तिकडून सिग्नल केला की मी थांबणार आहे बरं का. नाही, जेव्हा पण सिग्नल येईल की सर, कारण आपल्याला याचा वेळ असतो ना, हॉलचा वेळ असतो. आणि हॉल वेळेत नाही सोडला तर आपले हाल होऊ शकतात, म्हणून त्याला हॉल म्हणतात. वेळेची काय मर्यादा असतात त्यानुसार. आता 10वी नंतर काय, असं बऱ्याच पालकांना प्रश्न पडलेला आहे ना. ज्यावेळी AI बरंच काही करून दाखवणार आहे मला. साधे पण तुमच्या हातात मोबाईलची मेमरी किती होती, मॅक्झिमम 32 GB. आता किती आहे, 512. काहींची तर 1 TB आहे. काही लोक ते घेऊनच फिरतात हार्ड डिस्क. म्हणजे जाईल तिकडे, काढ फोटो, काढ व्हिडिओ, रेकॉर्डला ठेव. काय मी त्याच्या मैत्रीला ते बाजूला ठेवायला लागेल मडकेच्या. ही तुझी हार्ड डिस्क, तुझं डोकं सगळे हो द्या. त्याच्यामुळे आपण व्हायला लागलो हँग. डेटा होत. पूर्वी काय होत होतं, मुलांपर्यंत माहिती मिळत नव्हती. कुठे भरती आहे, कुठला कोर्स करायचा, काय माहिती मिळत नव्हती. आता एवढी माहिती यायला लागली, त्याचं फिल्टर करावं लागतंय. हे करू का, ते करू का, ते करू का, काय करू. आता पहिलं काय होतं, माहित नसल्यामुळे टेन्शन होतं. आता जास्त माहिती मिळाली, कन्फ्युजन आलं की नक्की कुठली साईड आम्ही घ्यायला पाहिजे.
मोबाईलमुळे काय होणार आहे? आता संदेशाचं स्पीड वाढलंय. पूर्वी लक्षात घ्या, मोबाईल नव्हता तेव्हा माणसं एकत्र राहत होती की नाही? माणसांमध्ये किती जिव्हाळा आपुलकी होती. आता मोबाईल आल्यामुळे काय होतंय, माणूस घरातल्या माणसाबरोबर बोलत नाही. जेवतंय इकडं, फोनवर इकडं बोलतोय. घरातली माणसं सोडली ते लांब कुठतरी कोण अज्ञात माणूस आहे त्याच्यावर गप्पा मारते. आणि एक प्रॉब्लेम आपल्याला आता जाणवत असेल की आला फोन की लगेच घेऊसा वाटतो तो. आपण असं कधी केलं का? आलाय फोन, जेवल्यानंतर घेऊ किंवा आपलं काम झाल्यानंतर घेऊ. आपल्याला घाई झालेली आहे. म्हणजे ह्या मोबाईल कंपनीने काय केलं, आपला मेंदू हँग करत आणलेला आहे. पूर्वी पिक्चर 3 तासाचा असायचा, शोले बिले असे मोठे पिक्चर. नंतर किती वर आलं ते? 2.5 तासावर आलं. नंतर किती आलंय? 2 तास. आता कसं आलंय? अर्ध्या तासाची फिल्म असते. आता कसं आलंय? 3 मिनिटाचं रीलवरती आलंय. आता कसं आलंय? 15 मिनिटाच्या शॉर्टवरती आलं, 15 सेकंदाच्या शॉर्टवर आलंय. पुढे पुढे काय होईल? फक्त स्नॅपचॅट. म्हणजे इनडायरेक्टली जशी मोबाईलची स्टोरेज वाढते तसेच आपली मेमरी कमी होते. हे लक्षात आलं की तुमच्या? आपल्याला काय आठवत नाही. जगापुढे भविष्यामध्ये फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन हे मोठे रोग उभे राहणार आहेत. आता अल्झायमर सारखा रोग आहे. म्हणजे आपण अल्झायमरचे लांब कशाला सांगू? तुमच्यापैकी प्रत्येकाला जर प्रश्न विचारला, आता एक प्रश्न विचारतो, ही मुलं कदाचित उत्तर देईल का ज्यांचा मोबाईलचा वापर कमी आहे? हे पालक बसलेत त्यांना. तुम्ही काल संध्याकाळी कोणती भाजी खाली? 10 मिनिटं तर हँगच. काय खाल्लं असेल बरं? करा विचारून मला सांगा, मी वेळच देतो तुम्हाला. काल तुम्ही कोणती भाजी खाल्ली? अवघड आठवणं आहे का? पालकांना आठवते का? हे प्रॉब्लेम आहे मोबाईलमुळे, टीव्हीमुळे आणि इंटरनेटमुळे. काही लोकांचं उत्तर असेल, काल आम्ही जेवलोच नाही. प्रॉब्लेमच नाही, मोबाईलच खा. एआय मुळे हे होणार आहे, कम्प्युटरमुळे हे होणार आहे. पण त्याच वेळी या सगळ्या गोष्टींवर काम करणाऱ्या लोकांची प्रचंड मागणी असणार आहे. सर, या अमेरिकेमध्ये ज्यावेळी मी होतो तिथे काही ठिकाणी गोशाळा काढल्या होत्या लोकांनी. रे पुराण नीट आहे का? बारीक आहे का? बारीक. अमेरिकेमध्ये मी काही गोशाळा बघितल्या. दूध काढण्यासाठी नव्हत्या, दूध विकण्यासाठी नव्हत्या. त्या गोशाळेमध्ये गेलं की त्या गायीला हात लावणे किंवा गायीबरोबर बसणे किंवा गायी झोपलेली असेल तर तिच्या पाठीवर झोपणे किंवा तिला चिटकून झोपणे, याची तासाची फी होती 16,000 रुपये. गोठ्यात जायची फी 16,000 रुपये तासाची. भविष्यातले उद्योग हे पण असणार आहेत. कारण गायीला हात लावल्यानंतर, गायीच्या संपर्क गेल्यावर माणसाचं डिप्रेशन कमी होतं, माणसाचा तणाव कमी होतो. हे अमेरिकेला कळतंय. आणि आपल्याला म्हणतात ते गावंडळीचे बरं का, गोठ्यातच झोपते. गोठ्यात झोपण्याला अटॅक आलाय का? गोठ्यात झोपण्याला बीपी शुगर शूट झालंय का? हे निसर्गाबरोबर राहण्याची किंमत आहे, फायदा आहे. म्हणून आपल्याला जे आपल्या संस्कृतीने शिकवले ना, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, ते पशु पक्ष्यांची, प्राण्यांची आपल्या सोबतच्या घडणाऱ्या आयुष्यामध्ये ती सुद्धा किंमत आहे. लहान मुलाला भीती वाटल्यानंतर ते पहिलं काय करतं? पहिलं आईला जाऊन चिटकतं. कारण त्या आईचा त्याला गर्भात असल्यापासून ती ऊब आणि त्या टेम्परेचरची सवय झालेली असते. अंधारात त्याला आई दिसणार नाही, पण त्या ऊबवरनं त्याला लक्ष देतं आणि त्याला आई ही सगळ्यात सुरक्षित व्यक्ती वाटते. कोणत्याही मुलाला घ्या तुम्ही, बरोबर? तसं आपलं भविष्य निसर्गाशी संबंधित सुरक्षित असतं. आपण निसर्गाची खूप चांगली काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक धर्मामध्ये झाडं लावा, झाडं वाढवा हे शिकवलं जातं. प्रत्येक शाळेमध्ये, क्लासमध्ये पण झाडे लावा, झाडे वाढवा हे शिकवलं जातं. पिंपरी महापालिकेतील अधिकाऱ्यांना पण शिकवलं पाहिजे. त्यांनी गेल्या वर्षी 9,60,117 झाडं लावल्यात. कुठं? अर्धी चंद्रावर, अर्धी मंगळावर, अर्धी गुरुवर, अर्धी शुक्रावर लावल्यात. अरे असं करू नका. जर खरोखर तेवढी झाडं खरेदी केल्यात तर ती लावा. कारण या शहराचा आज लौकिक खराब झालाय. महाराष्ट्रातलं सर्वात प्रदूषित शहर म्हणून आज पिंपरी चिंचवड 1 नंबरला आहे. 1 नंबरला आहे. म्हणजे इथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं आयुष्य आज 10 वर्षांनी घटत चाललेले, घटत. जर तुमचं लिव्हर खराब झालं ना, म्हणजे फुफ्फुस खराब झाले, फुफ्फुसाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? ते पाठचे बोलले. हे पुढच्यांचं काय काम आहे? लंग्स.
लंग्स खराब झाले तर दुरुस्त करायला 60 लाख रुपये लागतात. खराब पाणी पिल्यामुळे किडनी खराब झाली तर 25 लाख रुपये लागतात. म्हणजे ऑलरेडी आपण $1 कोटी रुपये लॉसवरती उभे आहोत. आणि म्हणून माझा आग्रह असा आहे की आपण शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध अन्न याचा जास्त आग्रह धरला पाहिजे. आणि त्या सर्वांसाठी महत्वाचं आहे शुद्ध विचार. आणि ते विचार देण्याचं काम गेली 17 वर्ष, बरोबर ना? त्या 2017 वर्ष झाली ना. एका छोट्याशा घरामध्ये सुरू झालेला वर्ग, एकच शिक्षिका सगळे विषय शिकवतीया. इथून यास्मिन शेख मॅडमनी सुरू केलेला प्रवास, त्याच्यानंतर मग आरिफ सरांनी त्यांना दिलेली साथ, आणि मग पहिलीपासून ते आज 10वी 12वी पर्यंत वाढलेलं हे क्लासेसचं स्वरूप. अनेक विद्यार्थ्यांचा इथे सत्कार होणार आहे. त्यांचे अभिनंदन. ज्या ज्या पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणाचं महत्त्व सांगताना क्लासेसला लावले, कारण आता भारतामध्ये शाळेत शिकवत नाहीत. आमच्या वेळी सुद्धा साहेब शाळांची परिस्थिती अशी खाली खाली जायला लागली होती, आणि ज्याला कोणाला घडायची त्याला क्लासेस शिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती या महाराष्ट्रात आज सुद्धा आहे. भविष्यात ती राहील. कारण लोक नोकरीला लागसपर्यंत अपेक्षा करतात की सरकारी नोकरी पाहिजे, आणि एकदा सरकारी नोकरी लागली की मग मात्र लोकांना काम नको असतं. पगार चालू होसपर्यंत लोक अगदी खूप चांगले नेटाने कष्ट करतात, पण एकदा पगार सुरू झाला की माणूस गार होतो. मग सरकारने नवीन योजना काढल्या. कुठल्या? टेम्पररीच ठेवायचं. 18,000 काम कर, 12,000 काम कर, 15,000 काम कर. आता ते आमच्याकडे येतात मोर्चे घेऊन, बरं का, की साहेब आम्हाला परमनंट करा. मग मी मनात म्हणतो, ज्यांना परमनंट केले त्यांनी जे दिवे लावले त्या पाहता शासनाची पण हिंमत व्हायला झाली आहे की आता ह्यांना परमनंट करून करायचं काय. त्यामुळे गुणवत्तेच्या आधारावर जर आपण सातत्यानं चाललो तर पगाराच्या अपेक्षेची काही संबंध नाहीये. आपण आपलं काम करत राहायचं, पुढे पुढे जात राहू. जी मुलं पुढे बसलेत त्यांचंही भविष्य आहे, जे पाठी बसलेत त्यांचंही भविष्य आहे, जे मध्ये बसलेत ते मध्यमवर्गीयच आहेत, हे मी काय सांगायची गरज पडणार नाही. कारण मध्यमवर्गीय म्हणजे पुढे गेलो तर गाडी पुढून ठोकली तर गडबड व्हायची, पाठी बसलो पाठी ठोकली तर गडबड व्हायची. एक पालक आपल्या मुलांनाही सांगतात बरं का, की गाडीत सहलीला गेलास तर मध्ये भागी बसायचं, पुढे बसायचं नाही, कारण गाडी पुढून ठोकली तर तू मरशील. काही पालक सांगतात पोरांना, तू पाठीमागे बसू नको, गाडीला पाठीमागून कोण ठोकलं तू मरशील. मग काही पालक सांगतात एक काम कर, तू इकडे पण बसू नको चिटकून खिडकीला, तिकडे पण खिडकीला चिटकून बसू नको, मधल्या सीटवर बसत जा, मध्ये बसत जा. म्हणजे गाडी पलटी जरी झाली तरी तुला काय होणार नाही. मला सांगा, जर जिजाऊंनी शिवाजी महाराजांना असं शिकवलं असतं की सुरक्षित राहायचं, तर या महाराष्ट्रामध्ये इतिहास घडला असता का? म्हणून इतिहास कधी घडणार आहे? जेव्हा तुम्ही असुरक्षित वातावरणात प्रवेश करता, रिस्क झोन मध्ये. आता मुलांचा प्रॉब्लेम काय? ते कम्फर्ट झोन मध्ये. भूक लागली आई जेवायला देते, कपडे लागले वडील आणून देत आहेत, बूट लागले वडील आणून देत आहेत. त्यामुळे त्यांना भुकेची किंमत नाहीये, पाण्याची किंमत नाहीये. रात्री थंडी लागली. आता मी बऱ्याच म्हणजे आमच्या घरातून असे विषय होतात, बायको लगेच मध्यस्थीला येते. साहेब मी आरिफ सर माझ्या आयुष्यात अजून 1200 रुपयाच्या वरचं चप्पल किंवा बूट घेतलेलं नाही. किती? 1200 रुपये मॅक्झिमम. पोरग आमचं 5,000 7,000 13,000 असल्याच वस्तू हुडकून आणते. मग मी म्हटलं, आता तू जर एवढा हुशार असेल तर मी तुझा बापच आहे, मग तू काळजीच करू नको. मग मी त्याला दिलं काम. कोरोना लागला होता त्यावेळी आमचं ऑनलाईन पुस्तकाचं काम चालू होतं. त्या कोरोना काळात त्यांनी 60,000 रुपये कमवले. मी पुस्तक ऑर्डर यायच्या, पॅकिंग कर, त्याला लेबल लाव, स्टिकर लाव, तुला याचे 10 रुपये. असं करत त्याने ते पैसे मिळवले. मग एक 18,000ची चांगली सायकल घेतली, काही महिनाभर वापरली, ती तशीच पडू नये. असं पोरांनी काय मागणं मागितलं की आपण त्याला कामाला झुपायचं. म्हणजे त्याला कळलं पाहिजे नाडीची किंमत किती आहे, लेसची किंमत किती आहे, बुटाची किंमत, तर ते पुढे जाते. मी बऱ्याच असा प्रयोग करतो. मॅडम आम्ही कुठे फिरायला गेलो, एकदा मुंबईत त्यांचं SNDT कॉलेजचं सर्टिफिकेट यास्मिन मॅडम आम्ही घ्यायला गेलो. दिवसभर फिरवलं त्या कॉलेजमध्ये, पण त्या बाईने इकडे जा तिकडे जा असं केलं. ते त्या डिपार्टमेंट मी अजून ते सर्टिफिकेट घेतलं नाही बरं का. मग तुमचं तुम्हालाच ठेवा, ते काय आयुष्य पण नाही. पण त्यावेळी जेवायला झाला उशीर, 5 साडेचार वाजल्या, काही कुठे जेवायला घातलं नाही. आजपर्यंत बायको मायनावाने. मग शेवटी कुठतरी एक 10 रुपयाचा फेमस वडापाव घातला खायला. तिच्या त्या लक्ष देत आला काय की मुंबईतला फेमस वडापाव मला खायला घातला. माणसाचा दृष्टिकोन असा पण असू शकतो बरं का. एखादा दिवसभर उपाशी ठेवला म्हणून भांडू शकतो, आणि एखादा 10 रुपयाच्या वडापावरती पण खुश होऊ शकतो. पण प्रत्येक गोष्टीची किंमत आहे, लक्षात घ्या. मुलांना जर तुम्ही आता या वयापासून स्वावलंबना शिकवलं,
बाप कितनी उम्र तक काम करेगा ये बाप तय नहीं कर सकता। बाप कितने साल तक, माँ कितनी साल तक काम करेगी ये माँ और बाप तय नहीं कर सकते। माँ बाप कितने साल तक काम करने चाहिए ये तय उनके बच्चे करते हैं, उनके बच्चे तय करते हैं। ती मुलं किती वर्षी स्वावलंबी होणार आहेत? शिवाजी महाराज 12व्या वर्षी त्यांचं शिक्षण पूर्ण झालं। बघा स्वावलंबन सांगतोय। युरोप अमेरिकेमध्ये पोरं 15 वर्षी झाली की आईबाप त्यांना सोडून देतात। सोडून देतात म्हणजे उद्यापासून तुझे पैसे तू कमवायचे, तुझं तू कॉलेजला जायचं। आपल्याकडे कॉलेजला गेले की भुर्दंडच असतोय। नवीन सायकल पाहिजे, नवीन बूट पाहिजे, नवीन मोबाईल पाहिजे, सगळं नवीन पाहिजे। तू तर जुना आहे, त्याचं काय? तू थोडी नाही आहे, तू जुना आहे। युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये सगळी पोरं 15-16 वर्ष झाली की स्वावलंबी जीवन जगतात। कुणी हॉटेलात काम करतं, कुणी गॅरेजमध्ये काम करतं आणि म्हणून त्या मुलांना त्यांचा जीडीपी जास्त आहे बरं का। तिथे कमावते हात जास्त आहे। 15 वर्षाची मुलं कमावती होतात, आपल्याकडे 30 वर्षाची मुलं फाईल घेऊन फिरतात। साहेब काय काम आहे का, साहेब काय काम आहे का, म्हणून आपल्याकडे जीडीपी कमी आहे। लोकसंख्या अफाट, जीडीपी उडसा। त्यांची लोकसंख्या एवढीशी पण जीडीपी मोठा। युरोप अमेरिकेमध्ये स्वावलंबी जीवन आणि म्हणून ते स्वतंत्र होतात, स्वतंत्र फिरतात, स्वतंत्र लग्न करतात, स्वतःची घर घेतात। 15 वर्षाच्या मुलाला आई वडिलांसोबत राहायला परवानगी नाही अमेरिकेमध्ये। तुम्ही स्वतः करिअर उभं करायचं। आपल्याकडे आई वडील मुलासाठी घर घेऊन ठेवतात की तू आमच्या बरोबरच राहा। बऱ्याचशा मुलींची लग्न आता 35 वर्ष झालेत, मुली लग्नच नाहीये कारण मुलगा पसंतच नाही। उंचीला थोडा कमी आहे, सावळाच दिसतोय, पगारात थोडा कमी आहे, फ्लॅटच कमी छोटा आहे। अशा सगळ्या अपेक्षा करता करता ते ब्रह्मदेव पण म्हणेल बाई तू एकटी झालेली परवड। एवढ्या अपेक्षा पूर्ण करणारा कुठून आणावं मी? पगार पण पाहिजे, शहरात पण राहणार पाहिजे, जातीचा पण पाहिजे, शिक्षण पण पाहिजे, माझ्यापेक्षा पगार पण पाहिजे आणि मला काही विचारलं नाही पाहिजे। या सगळ्यांनी मग कुठून बसवायचं? मग तुम्ही आज आता बाजूला बघता ना, आज बोला बरेचसे बिन लग्नाची त्याला कारण तेवढीच आहेत की सुटेबल भेटत नाही, उमेदवार भेटत नाही, मुलगी किंवा मुलगा। हे असे खूप भानगडी आहेत। शिवाजी महाराजांचं शिक्षण वयाच्या 12व्या वर्षी पूर्ण झालं, वयाच्या 7व्या वर्षी शिक्षण सुरू झालं ऍट एज ऑफ 7 आणि संपलं कधी? ऍट एज ऑफ 12। किती विषय शिकवले शिवाजी महाराजांना माहिती? 38। शिवाजी महाराजांना 38 विषय शिकवले गेले 5 वर्षामध्ये। 12व्या वर्षी शिक्षण पूर्ण झालं, शिवाजी महाराज पुण्याला आले, 3 वर्ष फील्डवरती काम केलं। 3 वर्ष फील्डवरती 12 मध्ये लोकांच्या घरोघरी जाऊन समस्या काय, अडचणी काय हे सगळं त्यांनी पाहिलं आणि 15 वर्षी त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली। म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वावलंबी जीवन वयाच्या 15 वर्षी सुरू झालं। मला वाटतं आपण सुद्धा आपल्या मुलांना वयाच्या 15 वर्षापासून स्वावलंबी जीवनाचे धडे द्यायला पाहिजे आणि आई वडिलांना त्यांच्या कामामध्ये हातभार लावणं। मुली असतील तर किचन मध्ये मदत करा, मुलं असतील वडिलांना मदत करा। किचन मधून सुद्धा लोक करोड रुपये कमवतात आणि लक्षात घ्या हॉटेलमध्ये कोणी बाई नसते जेवण बनवणं, कोण असते? सगळे बापेच असतात। त्याला काय म्हणतात? शेफ। शेफ असतो ना, पुरुष बनवतात ना, चपात्या लाटतात, भाकऱ्या बनवतात, सगळं करतात, चांगले पैसे कमवतात ना। संजीव कपूर नावाचा आहे ना कोणतरी, चांगले पैसे कमवतो। असे तुम्ही सुद्धा कमवू शकता। करिअर सगळ्यांचं सगळ्या ठिकाणी होत असतं, पण करिअरसाठी एकच गोष्ट महत्वाची ती म्हणजे शिक्षण आणि ते शिक्षण खूप चांगल्या प्रकारे आरिफ सर आणि यास्मिन मॅडम देत आहेत। तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून जी काय वाटचाल करताय, अगदी 40 विद्यार्थी 80 पेक्षा जास्त टक्क्यांनी पास होणं हेच आपल्या यशाचं रहस्य आहे। पालकांचा विश्वास आणि मुलांचं तुमच्यावर असलेलं प्रेम याच्यातून जी काही क्लासची प्रगती ती दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जावो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो। आणि ज्यांना ज्यांना नंतर जाताना असं वाटेल की शिवाजी महाराज कसे घडले हे आम्हाला तो अभ्यासक्रम आम्हाला पण जाणून घ्यायचा आहे, ते जाताना तुम्हाला बाहेर स्टॉलवरती मॅनेजमेंट गुरांनी हे पुस्तक जरूर मिळतील। आपण मला इथं बोलवलं, आता ह्या विद्यार्थ्यांचा सत्कार करूया आणि यांनी जसे फेटे बांधलेत, एकदा एसपी मॅडम एक सहल काढू आपण एखाद्या गडावर, ह्या सगळ्या मुलांना असंच फेटे बांधून पालकांसह घेऊन जाऊ आणि मग तिथे मॅडम आपण असं अनौपचारिकपणे या मुलांना, ह्या पालकांना किल्ला बघणं म्हणजे काय असतं आणि त्याचे 28 अंग कसे असतात, त्याचं आर्थिक महत्व काय, लष्करी महत्व काय, सामाजिक महत्व काय, नॅचरच्या दिशेनं महत्व काय, अशी छानपैकी आपण बसच्या बस करून जाऊ। कारण बसमध्ये बरेच पोरं बसलेले नसतात, स्वतःच्या गाड्या असतात, टू व्हीलर असतात, ट्रेन असतात। तसंही आपण एक प्रयोग करूया, कारण आम्ही लहानपणी सहली खूप चांगल्या असायच्या, आता सहली शाळा काढत नाही, आपण क्लासच्या वतीनं काढू। तुम्ही ट्रिपला गेलते का? कधी गेलते? कुठे गेलते? यवत
तुमचं फार्म हाऊस आहे का तिकडे? काय गाव आहे? अच्छा, रिसॉर्टला गेलते. तिथे यवतमध्ये इंदापूरला एक आमच्या मुस्लिम मित्राची गोशाळा आहे. जगातल्या 100 प्रकारच्या ब्रीड म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या गायी त्यांच्याकडे. कधी फोन लावून जावा तुम्ही. म्हणजे खिलारपासून ते जगातले जेवढे काही भारतातले असतील 101 प्रकारच्या गायी बैल तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पण अशी ट्रिप दर 6 महिन्याला मॅडम काढल्या पाहिजे. आणि अर्थात पालकांनी कॉन्ट्रीब्युट करायचं बरं का. नाही तर सरांना सांगेल की सर तुमच्याच खात्यावर टाका. असं नाही. इथे आपली मुलं शिकतायत, तिथे आपला पुढाकार जास्त असला पाहिजे. दर 6 महिन्याला म्हणजे एक पावसाळी सण, एक हिवाळी सण, उन्हाळ्यात काढायला नको कारण टेम्परेचर जास्त होतं आणि गडबडी होऊ शकतात. अशी सण तुम्ही एखादी याची किल्ल्याची काढा, गडाची. आपण छानपैकी तुम्हाला गड कसा बघतात, त्याचं महत्व काय सगळं समजून सांगू. आणि आपण लगेचच या ठिकाणी प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला अर्थातच गुणगौरव सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करतोय. सगळ्यात आधी 10वीचे जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी असतील, त्यांचं आपण सन्मान चिन्ह आणि मॅमने मला सांगितलंय की त्यांना काय काय देणार आहोत ते आपण आधी सांगूयात. त्यांना एक छान अशी ट्रॉफी आपण देतोय, सर्टिफिकेट देतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना मोबाईल देणार आहोत. आणि सरांनी आत्ताच असं सांगितलं की मोबाईलचा सदुपयोग कशा पद्धतीने केला गेला पाहिजे, त्याचा दुरुपयोग नाही झाला पाहिजे. हे पालकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवून त्याचा वापर कशा पद्धतीने करतात हे नक्कीच पाहावं. त्याने जास्त वेळ न घेता आपण लगेचच सुरुवात करतोय. पहिलं नाव आहे कुमारी अदिती गाडे आणि तिला पर्सेंटेज आहेत 95.60. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये तिचं स्वागत आणि अभिनंदन या ठिकाणी करतो. काइंडली रिक्वेस्ट फॉर अदिती, प्लीज कम ऑन द स्टेज. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. तर बॅकग्राऊंड म्युझिक वाजलं तरी चालेल मध्ये. हा, पुढची पण नावं घेतेय. कुमारी सृष्टी खोडबे रेडी राहायचंय. कुमार गौरव उघडे रेडी राहायचंय. कुमार यश चव्हाण रेडी राहायचंय. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन लाईट करायची आहे पटकन, किंवा डाव्या बाजूला येऊन केली तरी चालेल. डाव्या बाजूला करा. सृष्टी खोडबे, गौरव उघडे, यश चव्हाण, साक्षी बिरादार. आपल्या क्लासची त्यांची फर्स्ट रँक होल्डर अदिती गाडे 95.60%. तिला पण देतो छान असा मोबाईल आणि ट्रॉफी. सृष्टी, गौरव, यश, साक्षी. राईट साईड लेफ्ट साईडला येऊन थांबायचं प्लीज. सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना विनंती आहे, डाव्या बाजूने यायचं आणि उजव्या बाजूने यायचं आणि उजव्या बाजूने खाली उतरायचं आहे. 93% ज्याला मिळालेला आहे कुमार यश चव्हाण. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यशसाठी. नेक्स्ट कुमारी साक्षी. सीटी ही टफ कॉम्पिटिशन असते, टफ एक्झाम असते आणि येस, थँक्यू सो मच. यानंतर 3rd स्टँडर्डचं फेलिसिटेशन करण्यासाठी नेक्स्ट प्रथमेश चव्हाण. इकडे ज्यांची नावं घेत ना ते इथे येऊन थांबा प्लीज. त्यानंतर सुप्रिया. नेक्स्ट नम्रता अमरुळे 88%. सुप्रिया रेडी. चैतन्य कदम सलोनी. यानंतर सुप्रिया बनसोडे 88%. आयुष कापसे, अथर्व बाबर, वैष्णवी बिराजदार, यश बिसे, प्रतीक्षा महाजवर, युवराज शिंदे, मयूर राणे,
चला यायचं समोर. साक्षी जगताप, समृद्धी कर्णे, कोमल परब, अनुष्का फडतरे, श्रद्धा थोरबले, वैष्णवी मोरे, मानसी वायंदडे, स्वप्नील पवार. आयुष कावसे 87%. आता रेडी राहायचं. वरती येऊन थांबायचं. थँक्यू सो मच शेख मॅम. यानंतर केतकी मॅमला मी रिक्वेस्ट करेल फेलिसिटेशन साठी मंचावरती उपस्थित राहायचंय. अथर्व बाबर 87% इन 10 स्टँडर्ड. कोणीही जायचं नाहीये. शेवटचे काही आपले स्टुडंट्स राहिले फेलिसिटेशनचे. समृद्धी झाली आहे. वैष्णवी बिराजदार, त्यानंतर यश भिसे. चलो वैष्णवी बिराजदार 87%. यश भिसे समोर येऊन थांबा. हे कर ग. ओके. समृद्धी करणे 85%. टाळ्या झाला पाहिजे जोरदार. 10वी मध्ये मिळालेले पर्सेंटेज आहे. कोमल. नेक्स्ट कोमल परब 84%. स्वप्नील पवार. नेक्स्ट स्वप्नील पवार 82%. ओके. 10 स्टँडर्डचे बाकीचे मेंबर्स नावं घेतील. पटकन समोर या. ऑफ द म्युझिक. आशिष शिंगणे, निखिल सूर्यवंशी, वैष्णवी महाजवर, कार्तिक यादव, तेजस्विनी राऊत, आर्यन सयाजी, प्रणव पोद्दार, सायली पत्के, प्रवीण